ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कराडमध्ये मोठा अपघात, पुलावरून बस खाली कोसळली। नाशिकचे 30-32 विद्यार्थी जखमी, चौघांची प्रकृती नाजूक। नाशिकहून कोकणात सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची खासगी बस मंगळवारी पहाटे नाशिककडे परतत असताना कराड तालुक्यात अपघात झाला। वाठार गावाजवळ महामार्गावर झालेल्या या अपघातात सुमारे 30 ते 32 विद्यार्थी जखमी झाले असून 4 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव जिल्हा नाशिक येथील विद्यार्थ्यांची सहल कोकणात गेली होती। सहल संपल्यानंतर बस रात्री उशिरा नाशिककडे रवाना झाली। पहाटेच्या सुमारास वाठार तालुका कराड परिसरात पोहोचताच चालकाचा रस्त्याचा अंदाज चुकल्याने बस महामार्गावरून घसरली। रस्त्याचे काम सुरू असल्याने बाजूला भाग खोल होता आणि बस त्या दिशेने कोसळली। मोठा अनर्थ टळला असला तरी बसमधील अनेक विद्यार्थी जखमी झाले। त्यापैकी 4 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं। अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालयात तर काहींना कृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे।